नमस्कार, मी अमोल जोशी. किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाविषयी. गेल्या 2 निवडणुकांपासून चर्चेत असणारा आणि प्रभावी ठरणारा MIM फॅक्टर, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर निर्माण झालेली नवी सत्ता स्पर्धा आणि मतदारसंघातले सध्याचे प्रश्न या पार्श्वभूमीवर संभाजीनगर मतदारसंघातले पडद्यामागचे किस्से आणि गुंतागुंतीचं राजकारण समजून घेऊया किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रम. संभाजीनगरचे किस्से सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत दैनिक पुढारीच्या संभाजीनगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे. धनंजयजी, स्वागत किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमामध्ये. धनंजयजी, पहिला प्रश्न हाच की 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांचा विजय होणं हा पूर्ण महाराष्ट्रासाठी एक सरप्राईज निकाल होता. हे नेमकं कसं आणि कशामुळे घडून आलं? 2019ची निवडणूक ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरची निवडणूक प्रचंड गाजली. त्याचं कारण असं होतं की एका बाजूला 4 वेळा सलग खासदार म्हणून निवडून आलेले चंद्रकांत खैरे शिवसेनेचे आणि दुसऱ्या बाजूला MIM या अक्षरशः अगदी नवीन नवख्या अशा पक्षाचे इम्तियाज जलील हे उमेदवार होते. त्याच्यानंतर हे समोरासमोर जरी दोघं असले तरी अपक्ष उमेदवार म्हणून हर्षवर्धन जाधव म्हणजे दिवंगत आमदार रायभानजी जाधव यांचे चिरंजीव यांनी देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतली. या निवडणुकीमध्ये समीकरणच अशी काही जुळून येण्याची शक्यता निर्माण झाली होती की या दोघांमध्ये जी काही मतांची विभागणी आहे ती MIMसाठी फायदेशीर ठरेल अशा पद्धतीचं चित्र त्यावेळेस निर्माण झालं. वस्तुस्थिती अशी होती की MIM आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीमुळे किंवा यांच्या आघाडीमुळे या मतदारसंघामध्ये चित्र असं निर्माण झालं की आता MIM हे पूर्णपणे या निवडणुकीमध्ये विजयी होण्याची शक्यता आहे. विशेषतः शिवसेनेमध्ये एक अंतर्गत देखील वादाचं वातावरण त्यावेळेस होतं आणि चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी किती मजबूतीने पक्ष उभा आहे याच्याबद्दल लोकांना देखील बऱ्याच अंशी शक्यता म्हणजे साशंकता अशी होती. परंतु दरवेळेस कोणत्याही निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये असं चित्र निर्माण केलं गेलं की एकीकडे मुस्लिम मतदार आणि दुसरीकडे हिंदू मतदार मतांचं असं ध्रुवीकरण कायम होत आलेलं आहे आणि मग या ध्रुवीकरणातूनच शिवसेनेचा इथे उमेदवार वारंवार विजयी होत गेला. तर या निवडणुकीमध्ये मात्र चित्र अगदी वेगळं होतं. या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव असं वाटलं नव्हतं की ते घरोघरी पोचतील किंवा कारण त्यांनी अगदी निवडणुकीच्या तोंडावरच या खासदारकीची तयारी सुरू केलेली होती आणि त्यांचं नाव देखील लोकांपर्यंत पोचतं की नाही अशी परिस्थिती होती. परंतु त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं आणि इकडे म्हणजे त्यांनी जे काही मतदान घेतलं ते खैरेंनाच मिळणारं होतं अशा पद्धतीचं एक गणित राजकीय विश्लेषकांनी त्यावेळी मांडलं आणि मग MIMचे उमेदवार इम्तियाज जलील हे दुसऱ्यांदा निवडणुकीमध्ये विजयी झाले. खरं, याला जोडून पुढचा प्रश्न धनंजयजी, संभाजीनगरमध्ये MIM हा फॅक्टर गेल्या काही वर्षामध्ये अधिकाधिक परिणामकारक ठरू लागलाय असं सध्या दिसतंय. तर संभाजीनगर लोकसभेच्या गणितामध्ये MIMचं या घडीला नेमकं काय स्थान आहे? MIM या दोन्ही पक्षाकडून आता म्हणजे मला थोडीशी याच्यात गंमत अशी वाटते की प्रत्येक वेळेस MIMला या निवडणुकीमध्ये एक फेवरेबल अशा प्रकारचं वातावरण मिळत गेलेलं आहे आणि त्याचा बऱ्यापैकी त्यांना लाभ पण झालेला आहे. आज बघा परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीच्या बाजूनी प्रकाश आंबेडकर यांना वळवण्याचे खूप प्रयत्न झाले. अजूनही त्याच्याबद्दल काही अंतिम असे निर्णय झालेले नाही आहेत आणि मागच्या निवडणुकीमध्ये 2019मध्ये वंचित बहुजन आघाडीने MIMला चांगली बऱ्यापैकी मदत केलेली होती आणि त्यांच्या विजयामध्ये वंचित आघाडीचा देखील खूप मोठा वाटा आहे. यावेळेस परत एकदा म्हणजे असं वाटत असतानाच की प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी महाविकास आघाडीच्या बाजूनी जाईल असं वाटत असतानाच परत एकदा MIMच्या साठी एक फेवरेबल अशी परिस्थिती झालेली आहे की त्यांनी म्हणजे तशी शक्यता थोडीशी कमी झालेली आहे की वंचित बहुजन आघाडी या
महाविकास आघाडीमध्ये सामील होती की नाही अशी परिस्थिती एकतर झालेली आहे. दुसरीकडे असं झालेलं आहे की महायुती विरुद्ध महाआघाडी म्हणजे भाजप किंवा शिंदे सेनेच्या वतीने शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं एक उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे परत एकदा या ज्या मूलभूत सिद्धांतावरती या मतदारसंघाची निवडणूक कायम होत राहिली, खान की बाण अशा पद्धतीने या सगळ्या निवडणुका लढवल्या गेल्या, अगदी महापालिकेपासून तर ग्रामपंचायतीपर्यंत. तर यामुळे काय असं झालं की ध्रुवीकरण मतांचं होत गेलं आणि जे काही नॅचरल ज्यांच्याकडे सहानुभूती होती दोन्ही वर्गांची, हिंदूंची आणि मुस्लिमांची, ते लोक या निवडणुकींमध्ये बाजी मारत गेले. परंतु आता अशी परिस्थिती आहे की परत एकदा मतांचं विभाजन एका गटामध्ये होणार आहे आणि परत एकदा मतांचं ध्रुवीकरण दुसऱ्या उमेदवाराच्या पाठीशी होणार आहे असं चित्र दिसतंय. धनंजयजी, सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे आपण येऊया. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ क्षेत्राचा विचार केला तर सध्याची राजकीय समीकरणं काय दिसत आहेत? कोणाचं पारडं जड दिसतंय? काय इक्वेशन्स दिसत आहेत? जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत आपण कोणाच्याही बाजूनी असा अंदाज व्यक्त करू शकत नाही. परंतु जर काय म्हणतो आपण की एक ढोबळमानाने आपण असा अंदाज बांधला की 1 to 1 जर अशी फाईट झाली तर त्याच्यामध्ये मग म्हणजे खैरेंचं पारडं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जड ठरेल असं दिसतंय. आणि पण 1 to 1 फाईट होण्याची शक्यताच तशी कमी आहे. त्याच्यामुळे तिन्ही बाजूंनी मतं मिळवण्यासाठी पूर्ण जोरकसपणे प्रयत्न होणार आहेत आणि या निवडणुकीचा अंदाज तसा बांधणं अवघड आहे. जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाहीत तसा तो अंदाज बांधला जाऊ पण नाही. आणि उमेदवार जाहीर झाल्यानंतर मग त्यांचे जे काही प्लस मायनस त्यांचे असतील तर याच्याबद्दल आपण तोलामोलानी थोडंसं बोलू शकू. धनंजयजी, शेवटचा प्रश्न, यंदाच्या निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा कळीचा ठरू शकतो असं तुम्हाला वाटतं, ज्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो? यंदाच्या निवडणुकीमध्ये आता खूप तसे मुद्दे आहेत. एक तर पाण्याचा प्रश्न आता जवळपास सुटत आलेला आहे. ती पाईपलाईन जी काही गेल्या 15 वर्षापासून प्रलंबित होती तिचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे. अजून 2-1 वर्षानंतर पाणी मिळेल. प्रकरण हायकोर्टामध्ये देखील गेलेलं आहे. परंतु राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ही संबंध योजना ही डबघाईला आलेली आहे आणि लोकांना अजूनही 8 ते 10 दिवसाआड या शहरामध्ये पाणी मिळतं आहे हा मूळ मुद्दा आहे. आणि त्याचं अँटी इन्कम्बन्सी म्हणून त्याचा एक फटका सत्ताधाऱ्यांना त्याच्यामध्ये बसू शकतो. दुसरा मुद्दा या शहराच्या नामकरणाचा होता. तो या सरकारच्या बाजूनी जातो. तो या सरकारने नामकरण करून त्याची जी काही सगळी प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे. त्यामुळे नामकरणाचा हा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. तिसरा मुद्दा या शहराच्या विकास आराखड्याचा होता. या शहराच्या विकास आराखड्यामध्ये अनेक घोळ करून ठेवलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी पण आणि विरोधकांनी पण. हा गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे. तो विकास आराखडा अजून तयार झालेला नाही आहे. तर हे असे काही प्रमुख मुद्दे आहेत. या शहरामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे. शेंद्रा पंचतारांकित DMICची औद्योगिक वसाहत झाली परंतु रोजगार म्हणावा तसा उपलब्ध झालेला नाही कारण तिथे मोठा काही अँकर प्रोजेक्ट कुठलंही केंद्र किंवा राज्य सरकार या भागाला देऊ शकलेलं नाही. त्याच्यानंतर या आता लोकसभा मतदारसंघ म्हटल्यानंतर संबंध म्हणजे जिल्हा आहे 2-3 तालुके वगळता. तेव्हा त्याच्यामुळे कृषीचे पण प्रश्न आहेत की शेतीला सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे. तेव्हा मला असं वाटतं की लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. या रोजगार नाही आहे, कृषीची दुरवस्था आहे. शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. तेव्हा या सगळ्या प्रश्नांचा परिणाम या निवडणुकीवर होईल. परंतु सगळ्यात जास्त परिणाम जो काही होईल तो पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये आहे की पाणीपट्टी प्रचंड वसूल केली जात असताना 10 दिवसाआड 8 दिवसाआड जर पाणी लोकांना मिळत असेल तर त्याच्यातून मतपेटीतून तो रोष व्यक्त होण्याची पण मला शक्यता वाटते. धन्यवाद धनंजयजी, तुम्ही सांगितलेल्या किस्सांबद्दल आणि केलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. तर प्रेक्षक हो, छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा काय होईल असं तुम्हाला वाटतं? कशी लढत रंगेल असं तुमचा अंदाज आहे? नक्की कळवा आणि पाहत रहा पुढारी न्यूज, कारण इलेक्शन म्हणजे पुढारी न्यूज.
Thank you.